नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मुळ्याची भाजी किंवा मुळ्याचा झुणका कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। मुळ्याचं नाव काढलं की बरेच जण नाकं मुरडतात, का तर त्याच्या उग्रट वासामुळे। पण आज आपण जी भाजी बनवणार आहोत ती सगळे आवडीने नक्की खाणार। सर्वात आधी मी 2 मुळे घेतले आहेत, स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून कोरडे करून घेतलेले आहेत। आता याला आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत। भाजी खायला खूप छान लागते, तोंडी लावणीसाठी मस्त प्रकार आहे, पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकता। ह्या पद्धतीने मी मुळा असा किसून बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि बाकीचं साहित्य देखील आपण बघणार आहोत। किसलेला मुळा, डाळीचं पीठ, हळद, मीठ, लाल मिरची पावडर, जिरं आणि मोहरी। तर सर्वात आधी पॅनमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। गरम झाल्याच्या नंतर जिरं आणि मोहरी याच्यामध्ये घालून घ्यायची। मी दोन्ही एकत्रच घातलेलं आहे। जिरं मोहरी अगदी छान फुलू द्यायची आहे आणि ते फुलल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत चिमूटभर हिंग। हिंगामुळे भाजीला खमंगपणा येतो आणि पचनशक्तीसाठी देखील हिंग खूप उपयोगी आहे। याच्यात आता थोडीशी हळद घालायची आहे आणि हा किसलेला मुळा देखील याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं, मुळा शिजायला मदत होते आणि मुळा लवकर शिजला जातो। आता चमच्याच्या साहाय्याने हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या भाजीला अजिबात कुठेही उग्रट वगैरे वास येत नाही, मस्त लागते। ह्याला मुळ्याचा झुणका किंवा मुळ्याची भरड भाजी असं देखील म्हटलं जातं। प्रत्येक आपण म्हणतो तसं अगदी 10 किलोमीटर नंतर गेल्यानंतर भाषा आणि शब्द बदलतात। त्याचप्रमाणे कोणी याला मुळ्याचा झुणका म्हणतं तर कोणी याला मुळ्याची भरड भाजी म्हणतं। तर आता मुळा छान परतला आहे, ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत। लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता लाल मिरची पावडर घातल्याच्या नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं, पण जोपर्यंत मुळा छान परतला जात नाही तोपर्यंत याच्यामध्ये तिखट म्हणजे लाल मिरची पावडर घालायचं नाही आहे। आता तिखट घातल्याच्या नंतर ह्याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटभर झाकण ठेवून याची छान वाफ काढून घ्यायची, म्हणजे याचा पूर्ण कच्चेपणा निघून जाण्यास मदत होते। आता परत एकदा हे चमच्याच्या साहाय्याने छान हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत डाळीचं पीठ म्हणजेच बेसन। तर हे खूप जास्ती असं घालायचं नाही आहे आणि ह्याला छान कोरडेपणा येईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे। तर हा मुळ्याचा झुणका खायला खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून आवडला का नाही आवडला ते सांगायला अजिबात विसरू नका। आता हे असं छान कोरडं झालेलं आहे, ह्याला परतून घेतलेलं आहे। आता 2 मिनिटभर झाकण ठेवून परत याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे बेसन पिठाचा जो कच्चेपणा असतो तो देखील निघून जाण्यास मदत होते। आता ह्याला चमच्याच्या साहाय्याने परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम जर मोठी केली तर हे बेसला लागेल, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। आता वाफ काढून घेतली आहे, एका बाउलमध्ये हा झुणका सर्व करून घेतला आहे, हिरवीगार कोथिंबीर टाकली। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।